तर मित्रांनो, आज तर एवढा कुटाणा मोठा होईल असं वाटलंच नाही. ते कसं तर तुम्हाला मी सगळं सांगतो त्यापूर्वी ब्लॉग नाही पोचला. तर कशी आहे मंडळी, मी तुमचा ब्लॉगर प्रिन्स ठाकरे. तर भावानं आपल्याला मारायची ती आज गेवड्याला पावडर बरं का. आज भावानं म्हटलं आळीचा हात देऊन टाकू गेवड्याला. मग आपला डाक पेट्रोलवरचा शिकाऱ्या काढला. तर एवढे दिवस बाटणावरची येणी मारून पाहिली, म्हटलं नाही आता तर पेट्रोलवरचा घ्यायचा घेतला, पाठीला लावून केली होती सुरुवात पावडर मारायला. आळीचा हात म्हटलं देऊन टाकू पटकन. तेवढा एक शिकाऱ्या तर मारला भावानं. दुसरा बारायला गेलो तर काय शिकाऱ्यात चालू होत नव्हत्या. शिकाऱ्याची मोठे नाटकच राहते. शिकाऱ्याचा म्हणजे कोणाला अनुभव येतो नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. दिला शिकाऱ्या एकदा शिकून मापून घेतला तर बाटणावरचा शिकाऱ्या बरं का. लावला पाठीला केली सुरुवात बरं का. म्हटलं चला आपल्या बाटणावरचा शिकाऱ्या आपल्याला कामं पडला शेवटी. मग खतरनाक विषयमध्ये केली ती पावडर मारायला सुरुवात. खतरनाक विषयमध्ये भावना कसा क्वालिटी घेवड्याचा तो विषय जबरदस्तच झाला आहे. पण आपली पावडर मारायचं मग काम झालाच होतं. 2 शिकाऱ्या. मग इकडं घरी येऊन बघतो तर काय पप्पानी शिकाऱ्या सगळा उस्तारून पाडला तर त्याचा ड्रम कुठं काय कुठं सगळं उस्तारून पाडला तर. आपल्याला तेवढा झाला ना, आपल्याला धान्याला पावडर मारायची आजूबाजू 52-34. म्हणला चला तर धान्याला घेऊ पावडर मारून. मग गेलो काय दाना आपल्या स्टेप हाय लेवलमध्ये. मग केली ती भावनं सुरुवात खतरनाक विषय मध्ये. धान्यात मोकार गावात आहे पण काय आता उपटायला येऊन गेला म्हणून निंदायचंही नाही म्हटलं. फायनली आपला काय काम तर ओकेच झालं. तर मग भावनं आपला ब्लॉग कसा वाटलं हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त तुमच्या भावाला फॉलो करा.